नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। मी रेखा बेगडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। तळेगाव दाभाडे स्टेशन भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव प्रज्ञा महिला मंडळ इंद्रायणी कॉलनी यांच्या वतीने शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, व्याख्याते धनंजय वाघमारे, माजी नगरसेवक रोहित लांगे, लता घोलप, जयंत रणपिसे, सचिन ससाने, अंजली रणपिसे, अमित घोलप, वसंत इंगळे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी गणेश काकडे यांनी आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याबाबत माहिती सांगितली। तसेच या महोत्सवात युवकांची संख्या कमी आहे हा प्रश्न देखील यावेळेस त्यांनी उपस्थित केला। व्याख्याते धनंजय वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील चौदार तळे आदी निवडक प्रसंग सांगितले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात आला होता। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती। यावेळी नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। जय भीमचा नारा देण्यात येत होता। भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे नियोजन लता घोलप यांच्या मार्गदर्शनानुसार अध्यक्षा शिल्पा गायकवाड, उपाध्यक्षा सारिका कांबळे, कार्याध्यक्षा साक्षी काकडे, सिंधू शिंदे, सचिव मिनल घायाळे, सहसचिव सुनीता म्हस्के, सुमन क्षीरसागर, खजिनदार अंजली रणपिसे, आरती कांबळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा बनसोडे, मीरा कडरे, शुभांगी साबळे, मैना भालेराव, वर्षा सूर्यवंशी, मृणाली रणपिसे आदी प्रज्ञा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन रेवती कांबळे यांनी केले। तळेगावमधले हे एक आदर्श उदाहरण आहे की सर्व या प्रज्ञा महिला मंडळामध्ये सर्व महिला भगिनी कार्यरत आहेत आणि पुरुष बांधवांचा एक आदर्श घ्यायला पाहिजे। बाकीच्या मंडळामध्ये महिलांना सहभाग कमी असतो, 50% असतो, पण आमच्या मंडळामध्ये 100% आहे। त्या पुरुषांचा आभार व्यक्त केला पाहिजे। आज बाबासाहेबांची आपण 135वी जयंती संपन्न करत आहोत। कारण बाबासाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर 5 आणि 10 मिनिटात बोलू शकत नाही। कारण बाबासाहेबांची आज आपण बोर्डवरती पाहतोय विश्वरत्न, भारतरत्न, पद्म सूर्य, क्रांती सूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार हे तर बाबासाहेब आहेच। पण बाबासाहेबांचं चरित्र अभ्यास करत असताना समाज सुधारक म्हणून तो अस्पृश्यता निर्मूलन केलं, समाजामध्ये जे बदल केला आणि जे महामानव झाले आणि त्यांच्या जीवनाचा पैलू पाहत असताना अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये ह्या माणसाकडनं हा माणूस म्हणजे एक दैवी शक्ती होती की काय, महामानव होते याचा पत्ता आल्याशिवाय राहत नाही। एक समाज सुधारक, एक प्रसिद्ध वकील, एक प्रसिद्ध बॅरिस्टर, त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध राजकारणी, एक प्रसिद्ध मंत्री, राज्यघटनेचे शिल्पकार, त्याचप्रमाणे लेखक, अनेक शाळा, अनेक महाविद्यालय काढली असे शिक्षण महर्षी, एक आदर्श प्राध्यापक, एक पत्रकार, अनेक अंगाने त्यांच्याकडे पाहिलं तर, आणि एक धर्माचे प्रवर्तक म्हणजे ज्यांनी आपल्या सर्व बांधवांना दुःखातून मुक्त करून नवीन धर्मामध्ये समाविष्ट केले असे धर्म प्रवर्तक म्हणलं तरी हरकत नाही। बाबासाहेबांचे गुरु तसे 3 तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले या तिघांशी कधी डायरेक्ट बाबासाहेबांचा संबंध आलेला नाहीये, पण त्यांच्या विचारांशी संबंध आलाय। आणि आजचं हे व्यासपीठ आहे ते विचारांचं व्यासपीठ आहे। आज महिला भगिनींनी सगळ्यांनी अगदी नाचून आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण बाबासाहेबांचं कार्यच तेवढं मोठं आहे। बाबासाहेबांचं बालपण आपल्या सर्वांना माहिती आहे। 14 एप्रिल 1851 त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांनी किती यातना सोसल्या, कारण त्यावेळेसचे असलेली चतुर्वर्ण व्यवस्था या समाज आणि मनुस्मृती या समाजाला घातक अशी होती। आणि घातक असणारी हे सर्व चतुर्वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये राहणं आणि तिच्यामध्ये होणारा अन्याय आपण सर्वांनी अभ्यासला। मी त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही, पण बाबासाहेबांनी काय काय केलं। बाबासाहेबांनी या समाजाला बाहेर काढण्यासाठी पत्रकारिता सुरू केली। मूक नागे म्हणून वृत्तपत्र काढलं, जनता म्हणून काढलं, बहिष्कृत भारत म्हणून काढलं, असे वृत्तपत्राच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। आणि पहिले मॅट्रिक झालेले बाबासाहेब आपले
दलित समाजातील, आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. माणसाला किती वाचनाची आवड असेल. ज्यावेळेस परदेशात होते त्यावेळेस परदेशातून येताना त्यांची काही पुस्तकं पोटी नेत होती, आणि वाघमारे सर ज्यावेळेस ती पुस्तकं बुडाली त्यावेळेस बाबासाहेबांनी बाबासाहेब पुढे आले, पुस्तकं मागवून येत होती, आणि ती बुडाली त्यावेळेस बाबासाहेबांना अत्यंत दुःख झालं. त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं राजगृहाच्या इथे दादरला, पुस्तकांसाठी. आणि वाचाल तर वाचाल असं म्हणणारे बाबासाहेबांचं वाचन अफाट होतं, आणि त्या वाचनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिक पास झाले त्यावेळेस बाबासाहेबांची सभा ठेवली गेली, आणि त्या सभेला कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं पुस्तक लिहिलं आणि दुसरं पुस्तक त्यांनी तथागत गौतम बुद्धावरती लिहिलं, ते पुस्तक बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्यानंतर पहिल्यांदा दिलं. म्हणजे बाबासाहेबांचा संबंध कधी आला? मॅट्रिक झाल्यानंतर पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धांशी संबंध आला आणि त्यांना वाचनात आला. आणि बाबासाहेबांनी त्यांचं शिक्षण महाराज सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीतून असेल किंवा राजश्री शाहू महाराजांसारखी काही चांगली लोक होती त्यांच्या माध्यमातून कोलंबो इथं न्यूयॉर्कला पूर्ण केलं. त्यानंतर लंडन इथं अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, PhD असेल, MA असेल, बॅरिस्टर असेल, अनेक पदव्या. आज वाघमारे साहेब आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवणं सुद्धा आम्हाला जड जाते. तळेगावातली एखादी चांगली शाळा शोधायची, मुलांना तिथे पास करून घेणं. पण त्या काळामध्ये दलित समाजातील एक युवक घरची कुठली आर्थिक व्यवस्था चांगली नसताना, घरची समाजाची कुठली आर्थिक व्यवस्था चांगली नसताना परदेशात जाऊन एवढ्या डिग्र्या संपन्न करतो आणि ज्ञान संपन्न म्हणतो, आणि त्यांच्या ज्ञानाची दखल घेऊन त्यांना विविध ठिकाणी प्राध्यापक प्राचार्य म्हणून मुंबईत एलपिस्टन कॉलेज असेल ना, एलपिस्टन कॉलेज असेल, विविध कॉलेजमध्ये त्यांना संधी प्राप्त झाली. आणि भारताचे पहिले त्यांना कळून चुकलं बाबासाहेबांना की आपण राजकारण आलं पाहिजे. भारताचे पहिले कायदा मंत्री झाले ते बाबासाहेब, आणि पहिले कायदा मंत्री होत असताना किंवा मजूर मंत्री होत असताना कामाचे तास काम कमी करणारे बाबासाहेब, नंतर महिलांना प्रसूतीची रजा देणारे बाबासाहेब. आणि एवढंच काय, महिलांसाठी हिंदू कोड बिल आज आपण सर्व महिला भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, महिला दिनाच्या दिवशी महिलांवरती होणाऱ्या अन्यायाचा पाडा वाचला जातो किंवा महिलांचं सक्षमीकरण बद्दल बोललं जातं. पण बाबासाहेबांनी 1951 साली जे महिला हिंदू कोड बिल आणलं ते कोणी बोलत नाही. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांना वाटणीमध्ये समान हक्क प्राप्त करून दिला. त्याचप्रमाणे घटस्फोटाचा अधिकार दिला. पूर्वी काय व्हायचं, पुरुषांनाच फक्त घटस्फोटाचा अधिकार असायचा, महिलांना वर निवडण्याचा अधिकार नसायचा, दत्तक जाण्याचा अधिकार महिलांना नसायचा. मग दत्तक जाण्यासाठी फक्त मुलगाच पाहिजे, मग मुलगी का नको? बाबासाहेबांनी तो सुद्धा समान अधिकार दिला. त्याचप्रमाणे पूर्वी काय व्हायचं, एक माणूस 2-2, 3-3, 4-4 लग्न करायचा. बाबासाहेबांनी ती प्रथा बंद केली आणि पत्नीत्व थांबवलं. त्याचप्रमाणे हुंडाबळी असेल किंवा बालविवाह असेल, सतीविवाह असेल, ह्या ज्या प्रथा आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. हे जाणीवपूर्वक थांबवलं होतं. आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं अस्पृश्य समाजासाठी, तर त्यांनी महडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. का केला? ह्या जगामध्ये, ह्या मानवतेमध्ये सर्व मानव हे सारखे असताना पाणी पिण्यासाठी जे महडचं तळ आहे तिथे पशु पक्षी प्राणी पाणी पित होते, पण माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तिथं तो अधिकार बाबासाहेबांनी प्राप्त करून दिला. आणि तिथंच मनुस्मृती, ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रिया आणि दलित अंशी ज्या जाचकाठी होत्या ते दहन करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. नवीन संविधान निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्याचप्रमाणे काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला. मंदिरात जाण्यास सुद्धा अधिकार नव्हता. आणि ज्या वेळेस ठरलं की श्रीरामाचा रथ ओढायचा आहे, अस्पृश्य आणि उच्च असतील, क्षत्रिय असतील, वैश्य समाज सगळ्यांनी एकत्र येऊन रथ ओढायचा. पण ज्यावेळेस रथ ओढण्याची पाळी आली त्यावेळेस तो रथ पळवला गेला आणि काय तर दगडफेक अंगावर आली. महडच्या तळाच्या वेळेस सुद्धा तेच. एवढंच काय, मराठवाड्याला ज्या वेळेस काही दलित बांधवांनी पांडव प्रताप ह्या पोथीचं पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर श्रावण महिन्यात त्याची मिरवणूक काढली, तेव्हा सुद्धा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. अशी ही अपमानास्पद वागणूक बाबासाहेब आणि सर्व समाजाला प्राप्त झाली. या समाजाला कितपत पडला, समाज बाहेर काढलं पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी अनेक कॉलेज निर्माण केले, वसतिगृह निर्माण केले, शाळा निर्माण केले. कारण शिक्षण हे वाघोणीचं दूध आहे.
आणि ते जेव्हा त्याला प्राप्त होईल तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित आणि संघर्ष करा. आणि ती शिकवण देण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कवडा खुली केली. त्यांचं व्यक्तिमत्व आणि ज्यावेळेस बाबासाहेबांची येवल्याला सभा झाली, परिषद झाली, त्यावेळेस म्हणजे 1956 धर्म परिवर्तन झालं. पण त्याच्या आधी येवल्याला सभा झाली. या सर्व जाचाला कंटाळून बाबासाहेबांनी सांगितलं मी हिंदू म्हणून जन्मलो असो तर मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि बाबासाहेबांनी ह्या सर्व कार्यामध्ये ज्यावेळेस पहिली माणगावला परिषद झाली अस्पृश्यतेची, त्याचा अध्यक्ष बाबासाहेब होते आणि शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक सांगितलं आता तुम्हाला तुमचा नेता भेटलाय आणि हा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे सर्व जाती व्यवस्था ती सर्व या समाज व्यवस्थेला कंटाळून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्म स्वीकारला. आता मी जरा बौद्ध धर्माबद्दल बोलू का, की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म म्हणजे काय स्वीकारला. तर तथागत गौतम बुद्ध हे एक राजपुत्र, सिद्धार्थ कपिला वास्तू मधले राजपुत्र आणि सुखा संपन्न राजपुत्र. व त्यांनी ह्या दुःख ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं त्यावेळेस वयाचे 29 वर्षी त्यांनी आपली पती यशोधरा असेल, मुलगा आपला राहुल असेल ह्यांचा त्याग केला. सर्व राज सुखाचा त्याग केला आणि दुःखाच्या निवारणासाठी, दुःख कमी करण्यासाठी किंवा प्रज्ञाशील करुणा त्यावेळेस त्यांना त्या वेगळ्या भाषेत दुःखांचा असं जाणवलं असेल. ती जाणीव झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी ते बाहेर पडले. आणि बाहेर पडत असताना त्यांनी 29 वर्षी सर्व सुखाचा ऐहिक सुखाचा त्याग केला. असा हा बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध. आणि त्यांनी 6 वर्ष ताई जरा शांत बसना. तथागत गौतम बुद्धांनी 6 वर्ष अतोनात शारीरिक येताना करून घेतल्या. आणि शेवटी फक्त झाडाच्या पानावरती त्यांनी दिवस काढले. व त्यांना शेवटी कळून चुकलं आपल्या शरीराला त्रास देऊन काय होणार नाहीये. आपल्याला जे ज्ञान प्राप्ती पाहिजे ती ज्ञान प्राप्ती होणार नाही. ज्ञान प्राप्तीसाठी शरीर सुदृढ पाहिजे, मन स्थिर पाहिजे आणि आपल्या चित्तावर आपण अधिकार प्राप्त केला पाहिजे किंवा नियंत्रण प्राप्त केलं पाहिजे. मग सलग 45 दिवस पिंपळाच्या वृक्षाखाली बसून बुद्ध गया इथं 45 दिवस अहोरात्र बसून ध्यान साधनेमध्ये त्यांना सिद्धी प्राप्त झाली किंवा ती ज्ञान प्राप्त झालं. आणि सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले. ज्यावेळेस माता भगिनी आणि पुरुष बांधव आज तुम्ही सर्व इथं सिनियर दिसता व तुमची मुलं दिसत नाही इथं. कारण मी प्रत्येक वेळेस आता जयंतीला जातो, बऱ्याच वर्षापासून जयंतीला येतो. पण तुमचं वय किती? आज प्रत्येक सिनियर सिटीजन तुम्हाला ज्यावेळेस आपण बुद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस आपण काय म्हणतो, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. म्हणजे मी बुद्धांना शरण जातोय, मी बुद्धांना मला स्वतःला अर्पण करतोय, मी धम्माचा मार्ग स्वीकारतोय. जो गौतम बुद्धाने धम्माचा मार्ग सांगितला तो धम्माचा मार्ग मी स्वीकारतोय. मी बुद्ध भिक्खू जे संघ आहे त्या संघाला मी स्वीकारतोय. ही त्रिरत्न आपली आहेत आणि हे त्रिशरण आपलं आहे. ह्या त्रिशरणावरती आपण स्वतःला समर्पित करतो. पण आपल्या जीवनामध्ये बुद्धांनी काय सांगितलं, तुम्ही पंचशीलाचं आचरण करा. पंचशील म्हणजे काय, की मी अहिंसा करणार नाही, मी अहिंसाचं समर्थन करणार नाही आणि मी अहिंसेला कुणाला उत्तेजन देणार नाही. म्हणजे कुणी अहिंसा करत असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही, मी कुणाला उद्योग करणार नाही. दुसरं त्यांनी काय सांगितलं, अजीविका म्हणजे चोरी, जीवन जगत असताना कुठल्याही स्वरूपाची चोरी करू नका. तिसरं त्यांनी काय सांगितलं, खोटं बोलू नका की बाबा जीवनामध्ये जे काय वचन असेल ते खोटं बोलू नका. नंतर तुमचा व्यभिचार, जीवन चारित्र्य जगत असताना शील फार महत्वाचं आहे. या पंचशीलामध्ये आपण स्वतः व्यभिचार करू नका, कोणी व्यभिचार करत असेल समर्थन करू नका किंवा त्याला प्रत्युत करू नका व्यभिचार करण्यासाठी. आणि 5वं काय सांगितलंय, कुठल्याही व्यसनापासून तुम्ही अलिप्त राहा. मग ते कुठलं तुमचे मद्य असेल, नशा करणारं कुठलं असेल, तंबाखू असेल, कुठलं. बाबासाहेबांना कुठलंही व्यसन नव्हतं. असे हे पंचशील आहे. मग हे फक्त बौद्ध धर्मांनीच आचरावं का? हे पंचशील जगातले मित्र म्हणाले सर्व धर्मांनी आचरलं पाहिजे. म्हणून या बौद्ध धर्माचा वाघमारे साहेब 14
जगामध्ये 14च्या वरती ते असतील तिथं मोठ्या प्रमाणात बौद्ध अगदी चीन असेल, मंगोलिया असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, कितीतरी देश आहेत की तिथं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जोरात आहे. म्हणजे ते एक नंबरला आहे. आणि जगात 4थं रिलिजन असेल मला वाटतं. बौद्ध धर्म हा 4थ्या नंबरला असेल जगामध्ये. का 4थ्या नंबरला आहे? तर ते तथागत गौतम बुद्धांचे विचार हे लोकांना पडतात हे. आणि आज हे 85 झालं, तुमचं त्रिशरण झालं, 85 झालं. आज आर्य सिद्ध काय आहे? आर्य सिद्ध म्हणजे सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं आर्य सिद्ध. चार आर्य सिद्ध सांगितले की दुःख आहे, हा दुःख आहे. दुःख कशामुळे आहे? दुःख कशामुळे? दुःख तुमच्या तृष्णामुळे, तुमच्या इच्छेमुळे आहे. दुःखाचा अंत होतो का? हा होतो. मग दुःख कमी कसं करायचं? ते अष्टांग मार्गाने कमी करायचं. त्या अष्टांग मार्गाने कमी होऊ शकतं. मग अष्टांग मार्गासाठी काय करायचं? महिला भगिनी, तुम्ही समोर बसलात, प्रामाणिकपणे मला सांगा, समोर तथागत गौतम बुद्ध आहे, तुम्ही किती जण उपोषण करता? उपोषण किती जण करता? ताई आमची उपोषण करते. महिन्यातून 4 वेळा असतो उपोषण. उपोषण 2 वेळा अष्टमीला असतं, एकदा पौर्णिमेला असतं आणि एकदा अमावस्याला असतं. उपोषण म्हणजे काय? उपोषण कायसाठी करायचं? ज्यावेळेस गौतम बुद्धाने सांगितलं, म्हणजे एक सोपं उदाहरण सांगायचं, एखाद्या ग्लासामध्ये पाणी गढूळ झालं तर ते ग्लास पाणी शांत करण्यासाठी आपलं मन गढूळ झालं, ह्या जे आपलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या षडविकारांनी आपलं ज्या मनावर ताबा घेतो त्यावेळेस आपलं मन शांत करायचं असतं. आणि ह्या तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाने आपल्याला जायचं असतं. म्हणजे आपलं चांगलं कर्म करायचंय, निर्वाण कर्म करायचंय. बुद्धांनी सांगितलंय, मला मेल्यानंतर मोक्ष नको किंवा स्वर्ग नको, मला जिवंतपणे स्वर्ग पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? म्हणजे निर्वाण पाहिजे जिवंतपणे. आणि तो मिळवण्यासाठी, शांतता मिळवण्यासाठी आपल्या मनाला उपोषण पाहिजे. उपोषण व्रत आपण केलं पाहिजे. गौतम बुद्धांच्या ज्या ज्या घटना घडल्यात त्या चैत्र पौर्णिमेला घडलेल्या आहेत. चैत्र पौर्णिमा आणि श्रावणामधली पौर्णिमा ही महत्वाची आहे. उपोषण व्रत आमच्या एकाच भगिनीने केलं. का आपण आपल्या मुलांना सांगत नाही उपोषण व्रत करायला? तुमचं मन शांत होणार नाही का? तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवणार नाही का? तुम्ही तुमच्या प्रज्ञाशील आणि करुणा ह्या भावनावर तुम्ही नियंत्रण मिळवणार नाही का? ज्या धम्माच्या नावानं आपण धम्म स्वीकारला, ज्या गौतम बुद्धांना आपण मानतो, ज्या बाबासाहेबांना मानतो, मग आपण आपल्या मुलांना का सांगत नाही? सांगितलं पाहिजे की तुमचं जीवन सुखून करण्यासाठी तुम्हाला अष्टांग मार्गाचा अवलंब करायचा आहे. आणि उपोषण व्रत कसं करतात? ज्या दिवशी तुमचे म्हणजे महिन्यातल्या 2 अष्टमी असतील, पौर्णिमा असेल किंवा अमावस्या, सकाळी लवकर उठायचंय. सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी पंचशील नाही म्हणायचं, त्या दिवशी आपल्याला अष्टशील म्हणायचंय. आणि लवकर उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर जवळच्या विहारात जायचंय. आणि विहारात जाऊन तथागत गौतम बुद्धांच्या पुढे नम्रपणे समर्पित व्हायचंय, साष्टांग नमस्कार घालायचाय, प्रणाम करायचाय आणि पंचशीलाचं आपण ग्रहण करायचंय. आणि त्या दिवशी आपल्याला अष्टशील पाळायचे. स्वच्छ पांढरे कपडे घालायचे. म्हणजे त्या पांढरे कपडे का घालायचे? एक त्याग, स्वच्छ आणि एक पांढऱ्या कपड्यामधून, आज बऱ्याच महिलांच्या रंगीबेरंगी साड्या आहेत, नेहमी पांढऱ्या असतात, आज प्रमाण जरा कमी झालंय. पांढरे कपडे घातल्यानंतर त्यागाचं प्रतीक आहे. आज फक्त कार्यकारिणीच्याच पांढऱ्या साड्या आहेत. तर त्याविषयी कलर कपडे घालायचे नाही. कारण जे अष्टशिलामधलं 8वं सांगितलंय तुमचं 8वं तत्व, त्याच्यामध्ये कलर कपडे वज्र आहेत. आणि जाऊन विहारामध्ये जाऊन किंवा घरी अष्टशिलाचं, आज मी अष्टशिलाचं व्रत घेणार आहे आणि मी माझ्या स्वतःला मनाला मी समजावणार आहे आणि मी त्या अष्टशील पालन करणार आहे, असं उपवास स्वतःमध्ये आपण स्वतःला सांगतो. दुपारी 12च्या आतमध्ये जेवायचंय. दुपारी 12 नंतर, मध्यानंतर जेवत नाहीत. दुपार 12 नंतर फक्त आपण पाणी किंवा ज्यूस घेऊ शकतो. आणि 12च्या त्या दिवशी उपवास म्हणजे उपवास करणं नाही. उपवास म्हणजे स्वतःच्या मन स्थिर करणं, मनाच्या भावनांवरती नियंत्रण करणं आणि धम्माला शरण जाणं किंवा तो मार्ग स्वीकारणं हे उपवास आहे. त्या दिवशी नुसतं आपल्याला, आपण जे आहोत गृहस्थ असतो, मी आपल्यासाठीच नाही, भिक्खूसाठी पण महत्वाचं असतं. त्या दिवशी भिक्खू जे व्रत करतात, उपवास व्रत, त्यांना 227 प्रतिज्ञांचं पालन करावं लागतं. आणि प्रतिमुख नाही, त्या दिवशी आपल्या म्हणजे स्वतःही शुद्धीकरण करत असताना भिक्खूंना त्यांची काही चूक झाली तर ती चूक कबूल करण्याचा तो दिवस, आणि ती चूक ते
तथागत गौतम बुद्धांपुढे सर्व भिक्खूंपुढे मांडतात आणि मी माझी झालेली चूक परत होणार नाही ते सुधारणा करणं, स्वतः शुद्धीकरण करण्याचा दिवस म्हणजे उपवास होत आहे आणि त्याला देसला म्हणतात। आणि अशा ह्या दिवसामध्ये सर्व कुणी रोल करू शकतं ते आपण 12पर्यंत जेवण करून घ्यायचं आणि नंतर दिवसभर धम्माचं वाचन करायचंय, धम्म मार्गाचं वाचन करायचं किंवा धम्माचं श्रवण करायचंय। आणि त्या दिवशी मग अष्टशील म्हणजे काय, आपण उंच आसनावर झोपायचं नाही, त्या दिवशी आपण निसर्गाच्या सानिध्यात चटेवर झोपायचं, म्हणजे आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जाऊ। दुसरं काय आहे अष्टशिलामधलं की आपण त्या दिवशी घन भोजन करायचं नाही, म्हणजे दुपारनंतर कुठल्याही स्वरूपाचं घन भोजन, आपण जड अन्न खायचं नाही, फक्त ज्यूस वगैरे पाणी वगैरे चालतं, म्हणजे आपल्याला आपली शक्ती अन्न पचवण्याच्या ऐवजी आपले विचार धम्माशी कनेक्ट राहतील। आणि तिसरं म्हणजे काय, त्या दिवशी आपण कलर कपडे घालायचे नाही, साधे कपडे घालायचे, सुगंध असेल, नाच असेल, गाणं असेल, सर्व भौतिक स्वरूपातून लांब राहायचे, म्हणजे आजच्या युगामध्ये आपण मोबाईल पासून लांब राहायचे, म्हणजे आजचं जर आपल्याला करत असेल तर असं हे उपवास ज्याने आपली शुद्धी होणार आहे, असं उपवास रोज सगळे धर्म करू शकतात। आज त्याची गरज आहे मानसिक शांततेची। मेडिटेशन म्हणजे हेच असेल असं मला वाटतं, उपवास म्हणजेच मेडिटेशन असेल। आणि असंच तथागत गौतम बुद्धाने सांगितलंय। आणि गौतम बुद्धाने काय सांगितलं की अष्टांग मार्ग ज्या तुमच्या सर्वांचं मग सम्यक वाचा असेल, सम्यक दृष्टी असेल, सम्यक व्यायाम असेल, सम्यक स्मृती असेल, सम्यक समाधी असेल, सम्यक कार्यांत असेल, ही सर्वच म्हणजे बऱ्यापैकी अष्टांग जे तुमच्या आहेत अष्टांग मार्गाने सर्वाचं मूळ प्रज्ञाशील आणि करुणामध्ये आहे। भगवान तथागत गौतम बुद्ध असतील, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे 22 प्रतिज्ञा सांगितल्यात त्यातली 18वी प्रतिज्ञा माझ्या दृष्टीने महत्वाची वाटते मला, प्रज्ञाशील करुणा। या 3 शब्दामध्ये माणसाचं चारित्र्य आपण मगाशी पंचशील पाहिलं, अष्टशील पाहिलं आणि ते म्हणजे शील झालं। नंतर प्रज्ञा म्हणजे काय, शिक्षण आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणजे माणूस फार मोठा ज्ञान होता असं काही नाही। ज्ञान कोण आणि बौद्ध कोणाला म्हणतात माहिती का लताताई, बौद्ध हा त्याची बुद्धी प्रचंड आहे आणि जो प्रचंड हुशार आहे त्याला बौद्ध म्हणतात। त्यामुळे कोणी म्हटलं ना कोण आहे, हा मी बौद्ध आहे, मला माझा अभिमान आहे, मी प्रचंड हुशार आहे, आम्हाला प्रज्ञा आहे, आम्हाला नुसतं ज्ञान नाही, आम्हाला त्याचं शहाणपण सुद्धा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं की नुसतं ज्ञान असं उपयोग नाही, त्याचं शहाणपण पण पाहिजे आणि ते प्रज्ञेमध्ये आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे करुणा, जे 18व्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलंय, माणसाला माणसाबद्दल प्रेम पाहिजे, जे परिमतामध्ये सांगितलंय, मैत्री, दान, तुमचं अधिष्ठान, तुमचं वीर्य, तुमचं निष्कर्म, हे परिमतामध्ये सांगितलेलं आहे। किंवा तुमचं सत्य असेल, ह्या प्रज्ञाशील करुणा, ह्या 3 गोष्टी भोवतीच अष्टांग असेल, तुमचं 10 परिमता असतील, सर्व सार त्याच्यामध्ये आहे। आणि माणसाला जीवन सुखी जगण्यासाठी ह्या सर्व म्हणजे आर्यसिद्ध असेल, उपवास असेल, त्रिशरण असेल, पंचशील असेल, अष्टशील असेल, अष्टांग मार्ग असेल, 10 परिमिता असेल, ह्या सर्वांचं पालन केलं पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला। मला सुद्धा पहिल्यांदा वाटायचं बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, बौद्ध धर्म का स्वीकारला, बौद्धाकडे जाण्याचा मार्ग का, धम्माकडे जाण्याचा मार्ग का स्वीकारला, दुसरा धर्म का स्वीकारला नाही, धर्म स्वीकारला नाही। तर ह्या धम्मामध्ये जे आहे ते जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये। आज सगळीकडे म्हणलं जातं बुद्ध हवा युद्ध नको, का म्हटलं जातं, कारण गौतम बुद्धांनी जी शिकवण दिली मानवाच्या कल्याणासाठी दिली, इसवी 500 मध्ये झालेले गौतम बुद्ध आज सुद्धा त्यांचा प्रचार आणि प्रसार चालू आहे। मला फक्त एवढंच म्हणायचंय, आपण आज मनोरंजनासाठी नाचून गाणून आनंद व्यक्त केला, पण या बाकीच्या गोष्टी पण धम्मातल्या महत्वाच्या आहेत, त्याचं सुद्धा पालन करा। माझ्या एकाच भगिनीने हातवरती केला उपसुव्रताच्या, आपण खर्च पायक असो बौद्ध धर्माचे, तर आपण उपसुव्रत का करायचं नाही, का स्वतःला शुद्धीकरण करून घ्यायचं नाही, केलं पाहिजे आणि धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे। सर्वांना आजच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.